बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। 43 फुटाची धोका पातळी ओलांडलेल्या पंचगंगेनं आज माघारीचं धोरण स्वीकारलं। सुदैवानं आज पावसानं चांगली उघडीप दिली, त्यामुळे तासाला 1 इंच पाणी कमी होत सायंकाळी 7 वाजता पंचगंगा 42 फूट 3 इंचावर आली। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 5.7 मिलीमीटर पाऊस झाला असून आता जिल्ह्यातील 47 बंधारे पाण्याखाली आहेत। कोल्हापूर रत्नागिरी रस्ता आज वाहतुकीसाठी खुला झाला, तर आज रात्रीनंतर कसबा बावडा शिये रस्ता खुला होण्याची शक्यता आहे। पावसानं विश्रांती घेतल्यानं सध्या तरी महापुराचं संकट सैल झालंय। 2019 आणि 2021चा महापूर अजूनही कोल्हापूरकर विसरलेले नाहीत। त्यामुळे पंचगंगेनी 43 फुटाची धोका पातळी ओलांडली की अनेकांना धडकी भरते। ज्यांच्या घरात किंवा ऑफिसमध्ये पाणी शिरतं त्यांना महापुराचा फटका काय असतो याची जाणीव आहे। सोमवारपासून सुरू झालेल्या पावसानं पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर गेली। सुदैवानं आज सकाळपासून पावसानं चांगली उघडीप दिली। आज सकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 43 फुटावर आली। त्यानंतर अत्यंत संथ गतीनं नदीचं पाणी उतरत आहे। आज दिवसभर पावसानं पूर्ण विश्रांती घेतली। काही काळ तर लखलखीत ऊन पडलं होतं। धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोरही कमी झालाय, त्यामुळे आज सायंकाळी 7 वाजता पंचगंगा 42 फूट 3 इंचावर वाहत होती। गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 5.7 मिलीमीटर पाऊस झालाय। आता राधानगरी धरणाचा केवळ एकच दरवाजा खुला असून त्यातून 2928 क्युसेक्सनं पाणी विसर्ग सुरू आहे, तर अलमट्टी धरणातून 2.5 लाख क्युसेकनं पाणी सोडलं जातंय। सायंकाळी 5च्या सुमारास कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला, तर आज रात्रीत कसबा बावडा शिये रस्ता सुरू होईल। कोल्हापूर शहरातील सुतारवाड्यातील 12 कुटुंबातील 51 नागरिक अजूनही चित्रदुर्ग मठातील महापालिकेच्या निवारा केंद्रात मुक्काम ठोकून आहेत। पण पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होत असताना प्रशासनासह पूरबाधितांनाही मोठा दिलासा मिळतोय। इचलकरंजीतही आज पावसानं उसंत घेतली असली तरी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरू आहे। आज दुपारी 3 वाजता इचलकरंजीत पंचगंगा नदीची पाणी पातळी 68 फूट 4 इंचावर गेली। पुराचं पाणी लक्ष्मी मंदिर, शेळकेमळा, कटके गल्ली अशा नागरी वस्तीत शिरलंय। आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करून नागरिकांना छावण्यांमध्ये स्थलांतरण्याच्या सूचना केल्या। 30 कुटुंबातील 97 नागरिक आणि 47 जनावरांना छावण्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आलंय।